कोणता श्लोक? 20वा श्लोक आहे. सर्वान् कामान् सवाप्नोति नान्यत् कर्मजन्मभिः वर्तन्ते क्षत्रे भोगा युगपत्करम् कर्मवर्जितः. एक 4 प्रकाराने याच्यामध्ये पाळलेले आहे. एक आहे दुःखाभाव, दुसरा भाग आहे कामाप्ती, तिसरा आहे कृतकृत्यता आणि चौथा आहे प्राप्तिप्राप्तता. किंवा दुःखाभाव म्हणजे दुःखाचा अभाव कसा होतो सांगितलं. दुःख आपल्याकडे आलेलं आहे त्याचा अर्थ असा, जीवाने शरीराशी काय केलं, 3 शरीराशी काय केलेलं आहे. तादात्म्य शरीर दुःखाचे, स्थूल शरीराचं दुःख कोणतं? नाना प्रकारचे रोग नाही का, त्याच्याकरता त्याच्या प्याचे शरीर दुःखाचे कोणता रोग येईल काही सांगता येईल. हे स्थूल शरीरातला रोग. पुढे सूक्ष्म शरीरातला रोग कोणता? विकार असतात. हे सगळे विकार म्हणजे काय? क्रोध आला म्हणजे काय करत असतो, त्याच्यात विचार नष्ट होऊन जातो. क्रोधाच्या डोंगरे महाराज काय सांगायचं बघा, एखाद्या माणसाचा क्रोध उठला म्हणजे काय नुकसान करेल काही सांगता येत नाही. त्यावेळेला काय करायचं म्हणलं, शांत बसायचं आणि डोक्यावरती थोडं थंड काय घ्यायचं. ती वृत्ती निघून गेली म्हणजे त्या दुःखातून तो काय झाला. एक पोरगा आला होता बघा, त्याने सांगितलं, म्हटलं का रे कसं काय म्हणे, बाबा मी आत्महत्या करणार होतो, काय करणार. तर एका बाबाचं काय ऐकलं, कीर्तन ऐकलं, चांगलं कीर्तन केलं, वारकरी शिक्षण शिकायला होता. आत्महत्या करण्यासारखं काही नाही, पाप नाही, ते भोगावं लागत असते म्हणून आत्महत्या. त्याच्यामुळे म्हटलं आत्महत्या करण्याचं काय केलं, टाळून दिलं. मी कशा करता हे सगळं सांगितलं. हे सगळे दुःखाचे काय प्रकार आहे. याला सूक्ष्म देहातले दुःख म्हणतात. या सर्वाला कोणतं कारणीभूत आहे? कारण देह. सुषुप्तीमध्ये कोणता देह आहे? कारण देह. तिन्ही प्रकारचे दुःख निवृत्त होण्याकरता उपाय कोणता आहे? कारण कशामुळे लागतो? भोक्ता झाला, काय झाला, आणि भोक्ता झाल्यामुळे 3 प्रकारचे दुःख लागले. भोक्ता काय झाला, तर संसाराच्या विषयी सत्यत्व बुद्धी आहे. मग एकदा करून चुकलं, संसार सत्य नसून काय आहे. वेदांत शास्त्रामध्ये संसार मिथ्या आहे का सत्य आहे, आणि बाकीच्या लोकांच्या सत्य आहे. मग संसार मिथ्या असताना ते सत्य काय मानतात, आणि संसार सत्य असताना वेदांत शास्त्र मिथ्या का मानतात. अध्यासवाद. कोणता वाद? दोरीवरचा सर्प सत्य असतो का मिथ्या असतो? त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावरती बसणारा जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मावळ गीत 35 चौला पोडी जावी मग. आता मिथ्या पदार्थाची कोणी इच्छा करत असतो का? इच्छेचा विषय किंवा कशामुळे? सत्यत्व बुद्धी. मंगल कार्यातलं फुल पाहिल्यानंतर माणसाला काय सुगंध देते, आणि एकदा फुलाजवळ गेला हात लावला की संपलं. कोणती बुद्धी झाली आहे? किमिच्छन. किमिच्छन म्हणजे मिथ्या पदार्थाची. आणि जीव भोगता आहे का? जीव ब्रह्मरूप आहे. 11 आणि 12 वर्ष आहे. किमिच्छन कस्य शरीर मनुसंजय, त्याची इच्छा करीत. दुःखाभाव होतो सगळा. पुढे कामाप्ती, सर्व काम त्याला कसे प्राप्त होतात त्याचे वर्णन इथं चाललेलं आहे.
सर्वान कामान सवाप्नोति नान्यवत जल कर्म भी वर्धते क्षत्रिय बघान युग कर्म बघ. याला कामाप्ती चाललेली आहे. सर्व काम याला कसे प्राप्त होतात त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. सवाप्नोति नान्यवत जन्म कर्म. आपण जे काही मागच्या जन्मामध्ये केलं असेल तेव्हा त्याचा भोग कसा प्राप्त होत असतो, क्रमाने होत असतो. आणि तत्ववेत्याला युगपत म्हणजे एकाएकी काय होतो, आपल्याला कर्म एखादा ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे क्रमाक्रमाने भोग प्राप्त होत असतात. आणि तत्ववेत्ता जो पुरुष असतो त्याने मागच्या जन्मामध्ये जे काही केलं असेल त्या सर्वाचा भोग क्रमाने न होताना एकदम काय होतो. हे तुमचे हे लोक आहे ना, पेन्शनर लोक असतात ना, त्याच्यामध्ये एखादा आणखी पेन्शनर म्हणत असतो, म्हटलं मला दर महिन्याला हेलपाटा मारायला कशाला लावत आहे. मग काय करा, एकाच वेळेला सगळे पैसे काय करा देऊन टाका. त्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे. वर्तन्ते क्षत्रिय भोगा युगपत क्रमवाप्य. वर्तन्ते क्षत्रिय भोगा. क्षत्रिय म्हणजे तत्ववेत्ता पुरुष. त्याला सगळे जे भोग आहे हे क्रमाने प्राप्त होत नाही. युगपत म्हणजे एकाच वेळेला क्रमवर्जित युगपत समजलं. एखादा आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये कुठेतरी बसचा प्रवास करायचा असला, बरेचसे लोक यात्रे करू असतात. बस येता बरोबर दार उघडू देत नाही तर सगळे काय क्रमाने बसतात का युगपत. आज तिथे जर पोलीस असेल तर. पण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन युगपत होत असते, क्रम होत असते. त्याला क्रम पाहिजे. मग ते क्रमाने कोणाला मिळतात, जीवाला. आणि सर्व भोगाचा हे तत्ववेत्याला काय मिळतात, युगपत म्हणजे एकाच वेळेला सगळ्या भोगाचा भोग प्राप्त होतो. वर्तते क्षत्रिय भोगा युगपत क्रमवर्जित. मग तत्ववेत्या पुरुषाला सर्व भोग क्रमाने म्हणजे क्रमाने मिळत नाही, युगपत पैसे मिळत असतात. तेव्हा ते भोग कसे मिळतात त्याकरता 21 श्लोक. तैत्तिरीय बृहदारण्यक वाक्यम अर्थतः पठते. युवा रूपी विद्यावान निरोगी दृढचित्तवान सैन्योपेता सर्व प्रतिम. आनंदाची परिसीमा सांगतात. आनंद केव्हा प्राप्त होत असतो, म्हातारपणी का तरुणपणी. युवा पाहिजे. युवा म्हणजे वन आहे. समजते काय, डोक्यामध्ये ज्याची गर्दी असते. युवा म्हणजे तरुणपणा. तरुणपणाचा आनंद काही वेगळाच असतो. तर त्याच्यात रोग असता कामा नये. पुन्हा काय पाहिजे, रूपवान पाहिजे. लग्न करायच्या वेळेला काय पाहिजे असते, नंतर पाहुणे साधा जात असतो, मेकअप होऊन जातो. पुढे एक बरं. पुन्हा युवा तरुण रूपवान विद्यावान आहे का, विद्वान असावं, विद्वत्ता असावी. हा या सगळ्या गोष्टीचा योग आहे. तरी सुद्धा विद्या नसेल तर विद्वान सर्वत्र पूज्यते. पुढे काय पाहिजे, विद्वान. पुन्हा निरोगी, पुष्कळ संपत्ती सर्व काही आहे, पण शरीर सर्व रोगाने काय झालेलं आहे.
आनंद आहे का मग? दृढचित्तवान संयमी असावा लागत असतो. जर संयम नसेल तर काय उपयोग आहे? नाही तर आपलं वाढही देत नाही तरी थोडा संयम काय करावं. दृढचित्तवान सैन्य पेता राजा कसा असावा लागतो, सगळ्या सैन्याने कसा असतो तो परिपूर्ण असावा लागतो. सर्व पृथ्वी वित्तपूर्ण नाही का? जर आणखी दुष्काळी केंद्र असेल तर काय उपयोग आहे? म्हणलं आमच्या कार्याकरता आमदार म्हणत असतो 25 लाख द्या, आणि केंद्रामध्ये जर उणीव असेल तर म्हणलं 5 लाख नेले तर जमणार नाही का? त्याला मग काय म्हणत असतात, अपूर्ण झाले रामराज्य. आमदार मागणी करतो 5 लाखाची, केंद्र म्हणते 5 कोटी घेऊन जा. किती घेऊन जा? धनवान असावा लागला. एक 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 सर्व पृथ्वी वित्तपूर्ण प्रपालय. त्यावेळेला माणूस आनंद निर्माण होतो. कोणता आनंद? त्या विचारसागरामध्ये गेलाय 6व्या माणूस आनंद. याच्यातली एक जरी उणीव असली तरी सगळा आनंद काय होतो? दशरथ राजाजवळ काय कमी होतं का? किती बायका होत्या आपलं, खरं का खोटं कोणाला? 700 बायका होत्या. 3 ऐकून आम्ही फक्त किती. सगळे हात जोडून सगळे नोकर चाकर. संपत्ती किती होती? पण पुत्रहीन असे मे राज्यम सर्व दुःख आहे. काय नव्हता? मुलगा नव्हता. शेवटच्या तुम्हाला सगळं पाहिजे. या सर्वांनी युक्त जो असतो त्यावेळेला जो आनंद प्राप्त होतो त्यावेळेला त्याला माणूस आनंद असं म्हणतात. पुढे काय काय आनंदाची परिसीमा करणार आहे त्याचा विचार कधी करू.